सुंदरबनच्या जंगलात आज शेरखान महाराजांचा वाढदिवस होता। सुंदर सुंदर जेवणाचा थाट होता, त्यामुळे सगळे प्राणी खुश होते। प्रत्येकाने काही ना काही भेटवस्तू घेतली होती आणि ते शेरखान महाराजांच्याकडे निघाले होते। गुट्टू ससेबाऊंना सुचेना आपण शेरखान महाराजांना काय भेट द्यावी। विचार करून करून त्यांना समजेना। शेवटी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली। अरे, आपल्या जंगलातल्या नदीच्या काठावर एक आंब्याचं सुंदर झाड आहे, पण त्या झाडाला एकच आंबा आहे। काही नाही आहे, एक आंबानं तोच आपण काढून महाराजांना भेट म्हणून देऊ। असे म्हणून गुट्टू ससेबाऊ त्या आंब्याच्या झाडाजवळ गेले। उंच शेंड्यावर तो एकच आंबा होता, पण ससेबाऊंना झाडावर चढा येत नव्हते। आता काय बरं करावं म्हणत त्यांनी निश्चय केला। ते झाडावर चढायला लागले। जरा वर गेले, परत खाली पडले, परत वर गेले, परत खाली पडले, पण त्यांनी आपला निश्चय मोडला नाही। ते तिसऱ्या वेळा झाडावर चढले आणि त्यांनी निश्चय करून पुढं पुढं सरकत गेले आणि त्या आंब्याजवळ गेले। पटकन त्यांनी तो आंबा तोडला। त्यांना तो आंबा तोडण्यास खूप परिश्रम पडले। नंतर ते खाली आले, पण ते काय म्हणाले, अरे, आंबा हा खूप गोड आणि छान आहे, महाराजांना खूप आवडेल। कसं आहे, मला जरी कष्ट पडले तरी चालतील, पण महाराजांना गोड आंबा खायला मिळेल, महाराज खुश होतील। कसं आहे, आपल्याला कितीही कष्ट पडू देत, पण दुसऱ्याला आनंद मिळाला की आपल्याला आनंद होतो, तो वेगळाच असतो। असे समजून ससेबाऊ शेरखान महाराजांच्याकडे गेले आणि त्यांनी तो आंबा महाराजांना भेट दिला। शेरखान महाराज आंबा बघून खुश झाले। त्यांनी तो खाल्ला, गोड गोड मधासारखा आंबा। मग ते काय म्हणाले, अरे गुट्टू, इतर प्राण्यापेक्षा छान अशी वेगळीच भेट आणल्यास, मला तुझी भेट खूप आवडली। आणि ते हसायला लागले। त्यांना खूप आनंद झाला। महाराजांच्या तोंडावरचं हास्य बघून गुट्टू ससेबाऊ पण खुश झाले, तेही हसायला लागले। अशा तऱ्हेने गुट्टू ससेबाऊंनी महाराजांना वाढदिवसा दिवशी खुश केलं।